सरकारचे जादूचे प्रयोग सुरू झाले आहेत असं अंबादास दानवे म्हणतायत। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल, मात्र पार्थ पवारांचं आणि त्यांच्या कंपनीचं नाव वगळल्यावरून आता अंबादास दानवेंचा हा हल्ला बोल आहे। कोरेगाव पार्क प्रकरणात गुन्हा दाखल तर झाला, पण यामध्ये पार्थ पवार अथवा त्यांच्या कंपनीचं नाव साफ वगळण्यात आलं। उघडकीस आल्याच्या अवघ्या 24 तासात असं नाही चालणार मुख्यमंत्री महोदय। या विषयाची चौकशी करणारे अधिकारी विकास खारगे निश्चितच स्वच्छ प्रतिमेचे आहेत, पण प्रकरणात गुंतलेली नावं पाहता यामध्ये कडक बाण्याचे एक निवृत्त न्यायमूर्तीही सरकारने द्यायला हवेत। त्यावेळेस तुमच्या आमच्या घरातली मुलं सज्ञान होतात, मोठी होतात, ते त्यांच्या व्यवसाय करतात, परंतु ह्याच्यात मी पुन्हा सांगतो, माझा दुरान्वयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही, कुणाला सांगणं नाही, कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही। एक मिनिट, माझ्या घरचा नाही, तो बंगला पार्थ अजित पवारांच्या नावाने आहे, त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे, समजलं का? मी त्याची सगळी माहिती इथं घेतो, कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आतापर्यंत माहिती नाही। मी आता बोललो नसतो तर तुम्ही म्हणला असता की बाबा इथं कुठंतरी पाणी मुरतंय। तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे, मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही। जर चूक झाली तर मी कबूल करतो, ही माझ्याकडनं चूक झाली, मी ती दुरुस्त करतो, परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही। मी कुणाशी चर्चाही केलेली नाही, मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाहीये, कुणी परवानगी दिली कुणी नाही। मी आपल्याला सांगतो, मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्या करता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही। उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला नाही, परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना आणि कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल। तहसीलदार तलाठी म्हणतात मी सहीच नाही केली, हा तहसीलदार तलाट्यावर अन्याय नाही का? त्या बिचाऱ्या तलाट्याची काय चूक? जर त्यांनी सहीच केली नाही तर तुम्ही त्याला काढून टाकता। तो गरीब आहे, कष्ट करून मेरिटवर उभा, तो तिथे त्या नोकरीवर बसलाय, तो गरीब आहे, त्याला आवाज नाही म्हणून तुम्ही त्याला कामावरनं काढून टाकणार। महाराष्ट्र सरकार आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज करतंय। जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी काय आली? आणि मग किती नक्की त्याच्यात पण तफावत आहे। मग नक्की गोलमाल आहे भैया, कुछ दाल में कुछ बडा काला है, आणि हे सगळं महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे।